खाकरा खाल्ल्यानंतर कुरकुरीत आणि तोंडात टाकता सॉफ्ट, अगदी तशाच साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला तळणाचे मोदक बनवूया बरं का। अगदी सोपे आहे, तामझाम काहीही नाही आहे त्यासाठी। तर बघा, सर्वात पहिले आपण कोमट दुधामध्ये केसर टाकूया। तर केसरचं दूध बनवून ठेवलेलं आहे मी आता इथे, म्हणजे आपण बाकीचे कामं करू तोपर्यंत दुधाला छान असा कलर येईल। तर बघा, आता एका परातीत 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तर त्याच्यासाठी अर्धा वाटी रवा घ्यायचा आहे बरं का आपल्याला, आणि थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं, म्हणजे अगदी थोडं घाला कारण आपल्याला गोडाचे मोदक बनवायचे आहे। तर थोडं मी मीठ घातलेलं आहे। हे व्यवस्थित सगळं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। एका साईडला मी तूप देखील गरम करायला ठेवले बरं का, साजूक तूप। तर आता हे साजूक तूप मस्त कडकडीत गरम झाल्यानंतर त्याला आपण या पिठामध्ये घालून घेऊया आणि व्यवस्थित 2 मिनिटांनी छान असं मळून घेऊ, म्हणजेच हाताने सगळं पिठाला चोळून घ्यायचं आहे तूप आपल्याला, म्हणजे मोहन दिल्यासारखं होईल। तर बघा, अगदी या प्रकारेच आपल्याला मोहन दिलं गेलं पाहिजे पिठाला। आता या पिठामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी अगदी लागतं तसं घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। हे पीठ मळताना एकदम घट्ट पण मळायचं नाहीये बरं का, अगदी आपण पोळीचं पीठ मळतो अगदी त्या प्रकारेच आपल्याला पीठ मळायचं आहे। तर बघा, थोडं थोडं पाणी घालून आता व्यवस्थित पीठ मळून झाल्यानंतर आपलं पीठ या प्रकारे दिसतं आहे, म्हणजे कन्सिस्टन्सी या प्रकारे आहे। तर आपण रवा घातल्यामुळे आपलं पीठ जेव्हा आपण 10-15 मिनिटं रेस्टला ठेवल्यानंतर ते थोडं घट्ट होईल। तर आता त्यासाठी मी इथे झाकून ठेवते आहे, तोपर्यंत आपण सारण बनवूया। त्यासाठी कढईमध्ये साजूक तूप घालायचं आहे बरं का। जाड बुडाची कढई घेतली म्हणजे खाली चिटकायला नको रवा, आणि त्यात बारीक रवा घालायचा आहे आणि मंद आचेवर आपल्याला मस्त 4-5 मिनिटं एकसारखा परतून घ्यायचा आहे, जोपर्यंत आपला रवा हलका होत नाही बरं का, तोपर्यंत। आता हलका झाला आहे कसं समजायचं, तर बघा, रव्याचा कलर हा चेंज व्हायला पाहिजे आणि रवा भाजताना खमंग असा मस्त वास यायला पाहिजे, तोपर्यंत आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे खरपूस। आता भाजलेल्या रव्यामध्ये खवलेलं खोबरं, ताजं खोबरं घेतलेलं आहे मी इथे, तर हे खोबरं घालायचं आहे आणि 2-3 मिनिटं परतून घ्यायचं आहे मस्त। तर बघा, ताजं खोबरं घातल्यामुळे जे आपलं सारण राहणार आहे ते ओलसर राहील आणि खायला देखील एकदम छान लागेल, सॉफ्ट लागेल। तर हे खोबरं भाजताना फक्त आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे आपले जे मोदक आहेत ते जास्त दिवस टिकतील। तर बघा, व्यवस्थित परतून झाल्यानंतर आता आपल्याला केसरचं दूध घालायचं आहे इथे। तर केसरचं दूध आपण 15 ते 20 मिनिटं ठेवल्यानंतर इतका सुंदर कलर आलेला आहे बघा। तर आता त्याच्यामुळे आपल्या सारणाला देखील एकदम सुंदर कलर येणार आहे। तर व्यवस्थित आपण परतून घेऊ, अगदी आपलं दूध हे पूर्ण सारणामध्ये घट्ट होते, म्हणजेच आटतंय, तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। तर व्यवस्थित परतून झाल्यानंतर मी आता यात पिठी साखर घालते। तर पिठी साखर घालणंच महत्त्वाचं आहे बरं का मंडळी, कारण इथे जर तुम्ही जाड साखर घातली, अख्खी साखर, तर आपलं जे काही सारण आहे ते पूर्ण जे कोरडं दिसते तुम्हाला तर ते सर्व चिकट होऊन जाईल, त्याच्यामुळे पिठी साखरच घाला इथे तुम्ही। त्यानंतर मी पिठी साखर दळताना यात वेलची पावडर घातलेली होती, तिच्याने आपल्या मोदकांना स्वाद खूप सुंदर येईल बरं का। तर वेलची पावडर नाही तर जायफळ नक्की घाला। झाकण ठेवून आता आपल्याला सारण मस्त मंद आचेवर 2-3 मिनिटं शिजून घ्यायचं आहे, म्हणजे आपला रवा आणि खोबरं छान शिजून होईल। तर बघा, 2-3 मिनिटानंतर आता मी गॅस बंद केलेला आहे आणि आपण थोडं वाफेवर ठेवूया, तोपर्यंत आपण जे आपलं पीठ आहे ते बघूया, ते घट्टसर झालेलं असेल। थोडं तेल लावून आता पिठाला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। तर बघा, पीठ मळून झाल्यानंतर त्याची कन्सिस्टन्सी मी हात लावून दाखवली ती या प्रकारे होती। तर आता तुम्ही छोटे छोटे गोळे घेऊन त्याच्या लाट्या बनवून ते लाटू शकतात, नाही तर तुम्हाला एकसारखे जर हवे असतील मोदक, तर मी ज्या प्रकारे एक मोठी पोळी लाटून घेते आहे आणि वाटीने त्याचे एकसारखे आकार बनवून घ्यायचे गोल, आणि त्यानंतरच आपल्याला मोदक भरायचे, म्हणजे ते मोदक एकसारखे। आता 3 मोदकाचे असे गोल काढून घेतलेले आहे।
तर आता आपण सारण भरूया. तर सारण इथे पूर्णपणे थंड झालेलं आहे. थंड झाल्यानंतरच आपल्याला सारण भरायचं आहे बरं का. तर बघा, थंड झालेलं सारण मध्यभागी ठेवून हाताने फोडी म्हणजे प्लेट्स पाडून घ्यायच्या आहे आपल्याला, म्हणजे छान आपल्या कळ्या पडतील. तर बघा, हे तळणाच्या मोदकसाठी एवढं काही मेहनतीचं काम राहत नाही. उकडीच्या मोदकला आपल्या कळ्या त्या छान आल्या पाहिजे. या मोदकाला तुम्ही जशा पाडल्या तशा कळ्या तुमच्या एकदम सुंदर आणि सुबक दिसतात बरं का. तर बघा, या प्रकारे आता आपण इथे प्लेट्स पाडून घेणार आहे. तर मी अगदी व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्या प्रकारेच पाडून घ्या. तर या प्रकारे आपला मोदक आता बसकाय त्याला हाताने थोडं फिरून फिरून आपण गोल करून घेऊ, म्हणजे त्याचा आकार खूप छान दिसेल आणि आपण प्लेटमध्ये ठेवल्यानंतर ते व्यवस्थित देखील दिसतील. तर बघा, या प्रकारेच आपल्याला बाकीचे देखील मोदक बनवून घ्यायचे आहे. एका साईडला आता तेल देखील गरम करायला ठेवू आपण, म्हणजे आपले मोदक तयार होतात तोपर्यंत तेल देखील आपलं मस्त तापेल. तर बघा, सर्व मोदक करून झाल्यानंतर आपलं तेल आता गरम झालेलं आहे. तर गरम तेलामध्ये आता आपण मोदक सोडूया. तर मोदक सोडताना अगदी हलक्या हाताने आपल्याला सोडायचे आहेत बरं का. तर त्याआधी पहिले तेल आपलं गरम झालंय की नाही ते एकदा चेक करून बघा आणि त्यानंतरच मोदक सोडा. नाहीतर कोमट जर तेलात तुम्ही मोदक सोडले तर तुमचे मोदक हे तेलकट होऊ शकतात. त्याच्यासाठी पहिले तेल गरम की नाही चेक करा. तर बघा, आता तेलात मोदक सोडल्यानंतर जो खालचा भाग आहे तो व्यवस्थित आपल्याला लालसर होऊ द्यायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला ते मोदकची साईड चेंज करून घ्यायची, म्हणजे वरचा जो आपण पाकळ्या केलेला आहे तो भाग खाली करायचा आहे. तर व्यवस्थित छान असे लालसर होईपर्यंत आपल्याला मोदक तळून घ्यायचे आहे. आणि शिवाय काही जण मोदक हे तुपामध्ये तळतात, त्याची देखील टेस्ट ही अप्रतिम लागते बरं का. आता मी तर तेलात तळते आहे, पण तुम्ही जर ते तुपात तळायचे असतील तर तुपात देखील तळू शकतात. खूप मस्त टेस्ट लागते. तर बघा, आता मस्त आपले मोदक तळले गेले. या प्रकारेच आपण नंतरचे पण मोदक तळून घेणार आहोत. तर अगदी झटपट आणि एकदम खुसखुशीत खमंग आपले मोदक आता तयार झालेले आहेत. तर आजची रेसिपी कशी वाटली मंडळी तुम्हाला, हे मला कमेंट थ्रू नक्कीच कळवा. आणि तुमच्या घरी कशा पद्धतीचे मोदक तुम्ही आत्तापर्यंत नेहमी करत होते हे देखील मला कळवा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.